स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये। आज आपण करणार आहोत इन्स्टंट असा डोसा। अगदी कमी साहित्य आणि कमी वेळेमध्ये नो झंझटमध्ये आपण डोसा करणार आहोत आणि तोही अगदी पोह्यापासून। तर पोह्यापासून आपण गुपगुपीत जाळीदार असा डोसा बनवणार आहोत। तर चला कुठेही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी मी ह्या वाटीने एक वाटी पोहे घेतलेले आहे, जे आपण रोजच्या वापरातले पोहे आहेत ते आहे। आपण हे पोहे चांगले 2 ते 3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, म्हणजे यावरतील जे डस्ट असेल ते निघून जाईल। आणि त्याच वाटीने आपण अर्धा वाटी रवा घेतलेला आहे। हा जाड रवा आहे, तुम्ही बारीक असेल तर बारीकही घेऊ शकता। आणि त्याच वाटीने आपण अर्धा वाटी दही घेतलेले आहे। आता हे सर्व मिश्रण आपण चांगलं असं एकजीव करून घेऊया। आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। तर आपण हे एक वाटी पाण्याचा वापर करणार आहोत, पण सर्वात आधी आपण अर्धा वाटी यामध्ये पाणी टाकलेलं आहे। म्हणजे रवा जर बारीक असेल तर पाणी कमी लागतं आणि रवा जाड असेल तर पाणी 1 वाटी लागतं आपल्याला बरोबर। तर त्यामुळे आपण नंतर पाणी टाकूया यामध्ये। आता हे मिश्रण आपण एक 10 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत, म्हणजे यातील रवा आहे तो छान फुलतो। तोपर्यंत आपण यासाठी लागणारी चटणी तयार करूया। या ठिकाणी मी थोडेसे शेंगदाणे आहे हे भाजून घेतलेले आहे। त्यामध्ये सुकं खोबरं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकलेले आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर टाकलेली आहे आणि 3 चमचे या ठिकाणी आपण आंबट दही टाकलेलं आहे। तर काय होतं, आपली आंबट गोड तिखट अशी चटपटीत अशी चटणी बनते। तर याला थोडंसं पाणी घालून आपण फिरवून घेऊया। तर थोडंसं फिरवल्याच्या नंतर आपली जी कोथिंबीर राहिलेली होती तीही आपण यामध्ये टाकून घेऊया। आणि बघू शकता छान अशी आपली चटपटीत चटणी बनवून तयार आहे। तर बारीक अशी चटणी आपण वाटून घ्यायची आहे, जास्त जाडही ठेवायची नाही। आता ही चटणी एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। लगेच आता आपण यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेणार आहोत। तर फोडणी करण्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। 1 चमचा किंवा 2 चमचे तुम्हाला जसं लागेल तसं टाका। तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरंही छान असं फुललेलं आहे। यामध्ये 1 सुकी मिरची मी तुकडे करून टाकलेले आहे आणि थोडासा हिंग टाकायचा। आपली फोडणी तयार झालेली आहे। आता आपण चटणीमध्ये घालून घेऊया। तर बघू शकता या ठिकाणी मस्त खमंग अशी चटपटीत आपली चटणी तयार झालेली आहे। तर आपण ह्या डोशाबरोबर बटाट्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस ही अशी चटणी काही खाऊ शकता। तर आपलं मिश्रण या ठिकाणी बघून चेक करून घेतलं तर मस्त रवा फुललेला आहे, मस्त घट्ट असं मिश्रण झालेलं आहे। आता आपण त्याच वाटीने अर्धा वाटी पुन्हा पाणी घातलेलं आहे। आपला रवा जाड होता त्यामुळे आपल्याला पूर्ण 1 वाटी पाण्याचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे, किंवा बारीक जर रवा असेल तरी थोडंसं कमी लागू शकतं। आता हे जे मिश्रण आहे आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत, म्हणजे याचं बारीक असं पेस्ट बनवून घ्यायचे आहे, म्हणजे आपले डोसे छान बनतात आणि मिश्रण एकजीव होतं। तर यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। जे पण पाणी होतं ते आपण आधीच घातलेलं आहे, तेवढ्याच याच्यामध्ये छान असे डोसे बनतात। त्यामुळे पाण्याचा वापर यामध्ये नंतर नाही करायचा दळताना। तर आपण सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे आणि अगदी 2 चमचे पाणी टाकून मी मिक्सरचं भांडं धुवून आणि यामध्ये टाकलेलं आहे आणि पूर्ण मिश्रण असं छान एकजीव करून घेतलेलं आहे। बघू शकता अशा पद्धतीने। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ, म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे। जेवढं पण पाहिजे तेवढं चवीनुसार टाकू शकता। आणि यामध्ये मी अर्धा चमचा जो खाण्याचा सोडा असतो तो टाकलेला आहे। तुम्ही सोडा किंवा इनोचाही वापर करू शकता, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही टाकू शकता। दोन्ही सारखंच काम करतं। आणि 1 चमचा पाणी टाकून सोड्यावरती आपण आता हे छान असं एकजीव करून घेऊया, म्हणजे आपलं जे मिश्रण आहे पूर्ण हलकं बनतं सोड्यामुळे।
तर एकाच साईडने आपण हे मिश्रण हलवायचं आहे. बघू शकता सोडा टाकल्याच्या नंतर आपलं मिश्रण छान असं झालेलं आहे. एकीकडे मी तवा तापायला लावलेला होता. तवाही छान असा आपला तापलेला आहे. आता थोडंसं चटणीवरती तेल घेऊन अगदी थोडंसंच तेल लावायचं आहे. या डोश्याला अजिबात तेलाचा वापर जास्त आपण करणार नाही किंवा लागतही नाही. तर तवा छान असा सेट झालेला आहे. आता यावरती आपण 2 चमचे मिश्रण टाकून घेणार आहोत. तर मिश्रण टाकल्याच्या नंतर जेवढं ते पसरेल त्याच्या मानाने आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला चमच्याने अगदी थोडंसंच पसरायचं आहे. जास्तही आपल्याला डोसा फैलवायचा नाही, म्हणजे त्याची जाडी म्हणजे त्याला छान अशा जाळ्या पडतात. त्यामुळे आता 2 मिनिटे आपण झाकण ठेवूया याला आणि गॅस कमी करायचा आहे, जेणेकरून आपला डोसा खालून जळायला नाही पाहिजे. तर बघू शकता वरतून पूर्ण असा डोसा त्याचं मिश्रण सुकलेलं आहे आणि खूप छान अशा जाळ्या आलेल्या आहेत. अगदी थोडंसं तेल मी चटणीवरती घेऊन आणि डोसा बघू शकता तुम्ही मी अलगद निघत आहे. आणि हा डोसा आपल्याला एकच साईडने भाजायचा आहे. याला पलटी मारायची नाही किंवा दुसऱ्या साईडने डोसा भाजायचा नाही. हा डोसा कुरकुरीत होत नाही. तर एक साईडने भाजल्यामुळे तो आतल्या साईडने एकदम मऊ असा लुसलुशीत राहतो, गुपगुपीत राहतो आणि त्याला जाळी तेवढी छान पडते. तर अशाच पद्धतीने आपण डोसे बनवून घेणार आहोत. बघू शकता छान असा डोसा झालेला आहे. आता लगेच आपण दुसराही डोसा तव्यावरती टाकून घेणार आहोत. त्यावरती थोडंसं तेल मी टाकलेलं होतं आणि 2 चमचे मिश्रण टाकलेलं आहे. आणि पहिली स्टेप वापरायची आहे. अगदी असं चमच्याने आपल्याला डोसा फैलवायचा आहे, जास्तही फैलवायचा नाही. आणि बघू शकता मस्त अशा जाळ्या पडत आहे. पूर्ण काठोकाठ लगेच जाळ्या पडत आहे. छान असा सेट होत आहे आपल्या तव्यावरती डोसा. आता आपण लगेचच यावरती झाकण ठेवून घेऊया, म्हणजे छान अशी वाफ निघाली की आपला डोसा छान असा भाजला जातो. आणि वाफ निघालेली आहे आणि बघू शकता मस्त आपला डोसा स्पॉन्जी आणि जाळीदार बनलेला आहे. मस्त छान असं परफेक्ट झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व डोसे बनवून घेऊया. तर अशा पद्धतीने आपले डोसे झालेले आहे. तर आता प्लेटिंग करूया. तर सर्वात आधी आपण चटणी ठेवलेली आहे आणि बनवलेले डोसे. तर बघू शकता कुठेही डोसा मोडलेला किंवा तुटलेला नाही. अगदी इन्स्टंट असे डोसे बनवलेले आहेत, पण खूप छान परफेक्ट असे पोह्यापासून. आपल्याला जर पोहे खाण्याचा कंटाळा आले असेल तर आपण असे डोसे बनवून आणि आपल्या जिभेचे चोचले पुरवू शकतो. तर बघू शकता गुपगुपीत आणि मस्त असा स्पॉन्जी. बघू शकता किती छान असा डोसा तयार झालेला आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि करून बघा, खाऊन बघा कसं लागते आणि नंतर मला कमेंट करा. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.